की जय, राधे रानी सरकार की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू तडुद्दित विनिंदित पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण। आणि हे श्रीमद भागवत म्हणजे त्या भगवान परमात्म्याची एक शब्दरूपी प्रतिमा, शब्दरूपी मूर्त आहे। कारण त्या भगवान परमात्म्याची कुणी साखरेची मूर्त तयार करतं, कुणी काचेची मूर्त तयार करतं, त्याचप्रमाणे हे श्रीमद भागवत म्हणजे त्या भगवान परमात्म्याची एक शब्दरूपी मूर्त आहे। म्हणून हा फक्त ग्रंथच नाही तर ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे हे श्रीमद भागवत ग्रंथ आहे। कारण भगवान परमात्मा जेव्हा निज धामाला जातात तेव्हा भगवान परमात्मा या जगाच्या कल्याणाकरता काहीतरी साधन ठेवून जात असतात। आणि म्हणून भगवंत निज धामाला जात असताना भगवान परमात्म्याचं तेज या श्रीमद भागवतामध्ये येऊन विलीन झालेलं आहे। आणि म्हणून तेने वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरी सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी। त्या भगवान परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे हे श्रीमद भागवत आहे। भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग। भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्याग म्हणजे हे श्रीमद भागवत आहे। किंवा भासमान असलेल्या जगतातील लोकांना ईश्वर सत्तेकडे खेचणारं केंद्रस्थान म्हणजे हे श्रीमद भागवत आहे। जो जीवन में ग्रंथी खोल दे उसे ग्रंथ कहते हैं। म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा समन्वय साधून देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। समस्त शास्त्रांचं सार आणि मृत्यूला मंगलमय बनवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। कारण गीता असेल, रामायण असेल, हे ग्रंथ माणसाला कसं जगावं हे शिकवतात। एक आदर्श प्रभू रामचंद्रांनी रामायणातून तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे की गृहस्थीमध्ये असल्याच्या नंतर जीवन कसं असलं पाहिजे। बंधुप्रेम त्या रामायणातून शिकायला भेटतं। परंतु या जगाच्या पाठीवर श्रीमद भागवत हा एकमेव असा ग्रंथ आहे की जो माणसाला कसं मरावं हे शिकवत असतो। आणि म्हणून संतांनी या भागवताला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे। परंतु हे भागवत त्या कल्पवृक्षाच्या सुद्धा पलीकडचं आहे। कारण त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून जी कल्पना आपण करतो ती तो पूर्ण करत असतो। कल्पतरु तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरु तळवाटी जो कोणी बैसला, कल्पतरु
तरु तळमळती झोपून बैसला. काय ऊन त्याला सांगा जोगी, काय ऊन त्याला सांगा जोगी. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची म्हणून त्या कल्पवृक्षाचा चमत्कार आहे की त्या कल्पवृक्षाखाली बसून जी कल्पना आपण करतो ती तो कल्पवृक्ष पूर्ण करत असतो. परंतु आपली इच्छा काय असावी हे तो कल्पवृक्ष आपल्याला सांगत नाही. आणि म्हणून हे भागवत म्हणजे त्या कल्पवृक्षापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि ही कथा म्हणजे सत्संग आहे. असं म्हणतात की तो सत्संग सुद्धा भगवत कृपेशिवाय प्राप्त होत नाही. सत्संग प्राप्त होण्याकरता भगवंताची कृपा असावी लागते. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. आणि म्हणून जगाच्या बाजारामध्ये माणसाला स्वतःच्या सामर्थ्यानं बऱ्याच गोष्टी विकत घेता येतात, परंतु हा सत्संग जो आहे तो विकत घेता येत नाही. आणि म्हणून या श्रीमद भागवताच्या माध्यमातून अनेक संतांची संगती आपल्याला घडते. कोणत्या संतांची तर व्यासांची, शुकदेवांची, भीष्माचार्य, ध्रुवजी, प्रल्हादजी, उद्धवजी, नारदजी, दत्तात्रेय महामुनी अशा अनेक संतांची संगती या श्रीमद भागवताच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून ही कथा म्हणजे एक प्रकारची गंगा आहे. आणि या गंगेमध्ये दोन प्रकारच्या गंगा सांगितल्या जातात. पहिली गंगा जी भगवान शंकराच्या जटेतून निघाली, जिला जटाशंकरी असं म्हणतात. आणि दुसरी गंगा म्हणजे ही कथारूपी गंगा. आणि दोन्ही गंगेमध्ये खूप सुंदरसा फरक त्या ठिकाणी सांगितलेला आहे की या कथारूपी गंगा जी आहे ती स्वतःहून आपल्याकडे येत असते. आणि त्या गंगेमध्ये स्नान करण्याकरता माणसाला स्वतःहून तिच्याकडे जावं लागतं. ती गंगा बाहेरून शरीराला निर्मळ करते, परंतु ही कथारूपी गंगा आतून माणसाचं मन निर्मळ करण्याचं काम करते. आणि तिसरा फरक आहे की त्या गंगेत जर मनुष्य बुडाला तर मरून जातो, आणि या कथारूपी गंगेत जर बुडाला तर तरुण जातो. कारण या कथेची ताकद आहे की तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी, दीन आणि दुर्बळासी सुख राशी हरी कथा. प्रत्येक जीवाला सुख प्राप्त करून देणारी ही कथा आहे. आणि असं म्हणतात की स्वस्वरूपाची ओळख ही कथा माणसाला करून देत असते. कारण सतत माणूस जगासमोर आपला परिचय देत असतो, परंतु तो परिचय आपला खोटा असून आपला खरा परिचय जर काय असेल तर तो आहे की शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम शिवोहम शिव केवलोहम नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम
स्वस्वरूपाची ओळख करून देणारी ही कथा आहे. आणि म्हणून कथेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, भगवंताच्या कृपेने या ठिकाणी सुंदर होत असणारा हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, दुसऱ्या वर्षाची ही सुंदर या ठिकाणी होत असणारा हा ज्ञान यज्ञ सोहळा. आणि या कथेचं आयोजन ज्यांनी केलंय ते आमचे सदाशिव मामा दुधे, कारभारी मामा दुधे आणि शंतनू भैया दुधे यांनी सुंदर अशा या कथेचं दुसऱ्या वर्षाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या कथेकरता सुंदर अशी सिंतची साथ जे मला देत आहेत ते बीडवरून आलेले माझे गुरुजी हरिभक्त परायण गुरुवर्य गणेशजी महाराज जरांगे, गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होते. सुंदर अशी तबल्याची साथ जे देत आहेत ते गुरुजींचे पुत्र महेश महाराज जरांगे, त्यांनाही धन्यवाद देते. आणि सुंदर अशी पॅडची साथ जे करतायत ते आमचे हरिभक्त परायण संभाजी महाराज भानुसे, त्यांनाही धन्यवाद देते. तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुमच्याही चरणावरती नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करते. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं म्हणतात की कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर तिचं महत्त्व कळणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून ही श्रीमद भागवताची कथा का ऐकायची, ती ऐकल्याच्या नंतर फायदा काय होतो, याचं सुंदर असं 6 अध्यायामध्ये विवेचन केलेलं आहे. त्याला श्रीमद भागवताचं महात्म्य असं म्हटलं जातं. आणि कोणतीही व्यक्ती असो, वस्तू असो किंवा ग्रंथ असो, स्वतःचा परिचय स्वतः कधीच करून देत नाही. परिचय करून देणारी व्यक्ती ही तिसरी असते. म्हणून श्रीमद भागवत हा ग्रंथ स्वतःचं महात्म्य स्वतः सांगत नसून गरुड पुराण, पद्म पुराण या ग्रंथांनी श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि त्या महात्म्याचा जो पहिला श्लोक आहे तो असा आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या भगवान परमात्म्याच्या 3 स्वरूपाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. की तो भगवान परमात्मा कसा आहे, तर तो सच्चित आणि आनंद सच्चिदानंद स्वरूप आहे. तो भगवान परमात्मा या ठिकाणी सत्य आहे. कारण जेव्हा काहीच नव्हतं, जेव्हा कोठेच नव्हते, काही चंद्र सूर्य तारा नाही, तेव्हा सुद्धा तो भगवान परमात्मा एकटा होता. आजही तो प्रत्येकामध्ये विराजमान आहे. सर्वा घटी राम देहा देही एक. आणि जेव्हा या ठिकाणी काहीच नसेल तेव्हा सुद्धा तो भगवान परमात्मा एकटा या ठिकाणी असणार आहे. म्हणून जो आदी, मध्य आणि अंती अशा 3ही काळात जर सत्य कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. म्हणून म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. दुसरं स्वरूप त्याचं सांगितलेलं आहे चित. चित म्हणतात प्रकाशाला. प्रकाश स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. जगाला सूर्य प्रकाशमय करतो, परंतु त्या सूर्याला सुद्धा भगवान परमात्म्याने निर्माण केलेला आहे. म्हणून तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो भगवान परमात्मा सूर्याला निर्माण करणारा आहे. आणि तिसरं स्वरूप त्याचं सांगितलेलं आहे आनंद. आनंद स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योग आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय
नित्य निरामय आनंद अद्वय नित्य आनंद अद्वय नित्य निरामय आनंद स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. सच्चित आणि आनंद अशा तीन स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं केलेलं आहे. आणि तो भगवान परमात्मा करतो काय तर विश्वोत्पत्त्यादिहेतवे या विश्वाची उत्पत्ती तो भगवान परमात्मा करत असतो. फक्त उत्पत्ती करून त्याचं काम संपत नाही तर या विश्वाचं भरण पोषण सुद्धा तो भगवंत करतो. आणि शेवटी या विश्वाचा संहार करण्याचं काम सुद्धा तो भगवान परमात्मा करत असतो. परंतु उत्पत्ती करतो त्याचा त्याला मोह होत नाही. भरण पोषण करतोय तर त्याचा अभिमान त्या भगवान परमात्म्याला होत नाही. आणि संहार करतो त्याचं त्याला दुःख सुद्धा होत नाही. म्हणून तो भगवान परमात्मा थोडासा हसला की हे विश्व त्या ठिकाणी निर्माण होतं. थोडासा गंभीर झाला की विश्वाचं भरण पोषण होतं. आणि थोडीशी भुवई त्या भगवान परमात्म्याने आपली वाकडी केली की या विश्वाचा संहार होतो. परंतु या तीनही क्रियांचा त्या भगवंतावरती काहीच परिणाम होत नाही. आणि म्हणून या भगवान परमात्मा विश्वाची उत्पत्ती भरण पोषण आणि संहार अशा तीनही क्रिया त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून विश्वोत्पत्त्यादिहेतवे आणि अजून करतो काय तर तापत्रय विनाशाय. तीन प्रकारचे ताप प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्या तीन प्रकारच्या तापांचं क्षालन तो भगवान परमात्मा करतो. आणि मग ते तीन ताप कोणकोणते आहेत तर देहि दैविक भवति तापा अधिदैविक अधिदैविक आणि अधिभौतिक असे तीन प्रकारचे ताप प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेले आहे. आणि त्या तीनही प्रकारच्या तापांचं क्षालन करण्याचं सामर्थ्य त्या भगवान परमात्म्यामध्ये आहे. आणि म्हणून आशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला आमचा वारंवार नमस्कार आहे. श्री कृष्णाय वयम नमः. सुंदरसा महात्म्याचा पहिला श्लोक आहे. आणि दुसरं नमन त्या ठिकाणी केलेलं आहे ते श्री शुकदेव मुनींना. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. ते शुकदेव मुनी जन्माला आल्याबरोबर वनामध्ये निघून गेले. त्या शुकदेव मुनींना दुसरं नमन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता पुढे सुंदर असं नैमिष्य अरण्य क्षेत्र आहे. 88,000 असणारे ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले
आणि ब्रह्मदेवाला प्रश्न केला की आम्हाला सत्संग करायचा आहे आणि त्याच्याकरता एखादं पुण्यमय ठिकाण तुम्ही आम्हाला सांगा, कारण स्थान महात्म्य सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्या जागेवरती मनुष्य बसतो त्या जागेवरचे गुणदोष त्याला लागत असतात. म्हणून कुठे बसावं यालाही शास्त्रामध्ये नियम आहे. आणि म्हणून ते 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि विचारतायत की आम्हाला सत्संग करायचा आहे, त्याच्याकरता एखादं पुण्यमय ठिकाण तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने एक चक्र त्या ऋषींना दिलं आणि सांगितलं की हे चक्र ज्या जागेवरती शांत होईल तिथे तुम्ही सत्संग करा. ते चक्र सारखं फिरत होतं. सगळे ऋषी त्या चक्राच्या पाठीमागे येत आहेत आणि ते चक्र ज्या जागेवरती शांत झालं त्या जागेला नैमिष्य अरण्य क्षेत्र असं म्हणतात. आणि त्या नैमिष्य अरण्यासारख्या पावन भूमीमध्ये 88,000 ऋषी जमलेले असताना वयाने 20 वर्षाचे असणारे सुतजी, त्या सुतजींचं आगमन त्या ठिकाणी झालं. त्या 88,000 ऋषींची आयु मर्यादा जर पाहिली तर कुणाचं वय 10,000 वर्ष आहे, कुणाचं वय 50,000 वर्ष आहे, कुणाचं वय 1,00,000 वर्ष आहे. एवढे वयोवृद्ध ते ऋषी असतानाही वयाने 20 वर्षाचे असणारे सुतजी, ते सुतजी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते 88,000 ऋषी उठून उभे राहिले आणि त्या सुतजींना नमस्कार करायला लागले. तर सुतजींनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तरीही तुम्ही मला नमस्कार का करतात? त्यावेळेस ते 88,000 ऋषी म्हणतात, सुतजी, शास्त्र धनवानाला मोठं मानत नाही, शास्त्र बलवानाला मोठं मानत नाही, किंवा वयाने मोठं असणाऱ्यालाही शास्त्र मोठं मानत नाही, तर शास्त्र मोठं त्याला मानतं की ज्याच्याकडे ज्ञान आहे. धनवृद्धा बलवृद्धा आयुर्वृद्धास्तथैव च ते सर्वोऽपि ज्ञानवृद्धाश्च किंकिरा शिष्य किंकरा. शौनकादी ऋषी म्हणतात, सुतजी, निश्चितच आम्ही वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहोत, परंतु आम्ही तुमच्या वयाकडे पाहून तुम्हाला नमस्कार करत नाही, तुमच्या ज्ञानाकडे पाहून आम्ही तुम्हाला नमस्कार करतोय. आणि आता शौनकादी ऋषींनी सुतजींना सुंदर असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले. त्या नैमिष्य अरण्यासारख्या पावन भूमीमध्ये श्री सुतजी आणि शौनकादी ऋषी यांचा मंगलमय संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. आपण ही शरीराने जरी त्या नैमिष्य अरण्यामध्ये नसलो तरी सुद्धा मन आणि वाणीने त्या नैमिष्य अरण्यात जायचं. सगळ्यांनी टाळी वाजवून सुंदर असं भजन करायचे. हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, 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 गोपाल
पुराण की जय, राधे राणी सरकार की जय. सुंदर प्रकारे त्या नैमिष्य अरण्यासारख्या पावन भूमीमध्ये श्री सुतजी आणि शौनकादी ऋषींचा संवाद सुरू आहे. आणि त्या 88,000 ऋषींमध्ये सगळ्यात कुशल चतुर जे आहेत ते शौनक नावाचे ऋषी मुख्य श्रोता बनून त्या ठिकाणी बसले, सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत. आणि आता त्या शौनकादी ऋषींनी सुतजींना प्रश्न केला की सुतजी, अज्ञानध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभम सुताख्या हि कथा सारम मम कर्ण रसायनम. शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतात की सुतजी, आमचं जे हृदय आहे ते अज्ञानरूपी अंधकाराने भरलेलं आहे. आणि या सृष्टीवरचा अंधार सूर्य भगवंत दूर करू शकतो, परंतु या मनुष्याच्या जीवाच्या आत जो अंधार पडलेला आहे तो त्या सूर्य भगवंताला दूर करणं शक्य नाही. आणि तो दूर करण्याकरता तुमच्याकडे कोटी सूर्याच्या तेजासारखं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा एक किरण तुम्ही आमच्या हृदयपटलावरती टाका आणि कृपा करून आम्हाला सांगा की भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवे क्रियते कथम. शौनकादी ऋषी म्हणतात की सुतजी, तुमच्यावरती तुमच्या गुरूंची कृपा आहे आणि म्हणून आम्हाला सांगा की भक्ती ज्ञान वैराग्य वाढवण्याकरता वैष्णव लोक काय करतात. दुसरा प्रश्न विचारला की असं कोणतं सत्कर्म केलं पाहिजे की जेणेकरून माया मोहाचं निवारण होईल. तिसरा प्रश्न विचारला की त्रिविध तापांनी पोळलेल्या या जीवाला शुद्ध होण्याचा उपाय कोणता. आणि चौथा प्रश्न विचारला की असं एखादं साधन तुम्ही आम्हाला सांगा की जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल, कारण तुमच्यावरती तुमच्या गुरूंची कृपा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येकावरती त्या गुरुची कृपा असणं गरजेचं असतं. जीवन जगत असताना प्रत्येकाने गुरु करावा, कारण त्या गुरुशिवाय ही संसार रूपी नदी त्या जीवाला पार करता येत नाही. सद्गुरु रूपी नावाडी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा लागतो, तेव्हाच या भवसागराचा पैल तीर माणसाला गाठता येतो. म्हणून म्हणतात की गुरुदेव तुम्हारे बिना अब कौन हमारा है. गुरुदेव तुम्हारे बिना अब कौन हमारा है. तुम्हारे बिना अब कौन हमारा
कौन हमारा है। गुरुदेव तुम्हारे बिना अब कौन हमारा है। प्रत्येकाने आपलं जीवन त्या गुरूंच्या चरणावरती अर्पण करावं, जसं त्या सुतजींनी केलेलं होतं. आणि म्हणून शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतात की सुतजी, तुमच्या गुरूंची तुमच्यावरती कृपा आहे, कारण त्या गुरूंनी एकदा की ज्ञानरूपी दिवा आपल्या जीवनामध्ये लावला की तो कधीच विझत नाही. आणि म्हणून तुम्ही आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या शौनकादी ऋषींचे प्रश्न ऐकून सुतजींनाही अतिशय आनंद झाला. आणि आता सुतजी त्या शौनकादी ऋषींना म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे, आणि म्हणून खूप सुंदर प्रश्न तुम्ही केलेले आहे. आणि या संसारामध्ये प्रत्येक जीवाला जर कशाची भीती असेल तर ती मृत्यूची आहे. कारण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी माणूस चुकवू शकतो, परंतु ते मरण मात्र कुणाला चुकवता येत नाही. कितीही ते मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा एक दिवस प्रत्येकाला जावंच लागतं, मग तो कुणीही असो. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. राजा असला तरी त्यालाही मरावं लागतं, आणि फकीर असला तरी त्याला सुद्धा मरावं लागतं. अनेक जणांनी तो मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत तो मृत्यू कुणाचाच चुकवला नाही. कुणी कुणी चुकवण्याचा प्रयत्न केला तर सुंदरसा एक उदाहरण सांगतायत. एक ब्राह्मण अंगणामध्ये बसलेला असताना एक छोटस त्याचं लेकरू रांगत रांगत आपल्या बापाकडे निघालं. बापाने पाहिलं की छोटस लेकरू माझ्याकडे येतंय, आणि रांगता रांगता त्या लेकराने एका छिद्रात बोट घातलं आणि सर्पाने त्या पोराच्या बोटाला दंश केला. हात त्या लेकराने बाहेर काढल्याबरोबर सर्पाने त्याचं बोट पकडलेलं बापाने पाहिलं. पळत त्या मुलाच्या जवळ गेला, तोपर्यंत मुलाने प्राण सोडून दिला. बापाने आपल्या डोळ्याने पाहिलं की हा सर्पदंश माझ्या मुलाला झाल्यामुळे तो मुलगा मेला. हातात काठी घेऊन त्या सापाच्या पाठीमागे तो ब्राह्मण निघाला. तो सर्प जो आहे तो घरातून सरपटत सरपटत बाहेर आला, आणि समोरून एक गाय येताना दिसली. ती गाय पाहिल्याबरोबर तो आता साप राहिला नाही, वाघाचं रूप त्याने धारण केलं. त्या गायीवरती झडप घातली, गाय मारून टाकली. आणि ज्यावेळेस ती गाय मारून टाकली त्यावेळेस त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की हा कोणी साधारण नाही, याचा पाठलाग करायला मी नको होता. आणि आता त्याच वेळेस तो वाघ देखील त्या ब्राह्मणाच्या दिशेने येऊ लागला. ब्राह्मण घाबरला, थरथर थरथर कापतोय, हातातली काठी खाली पडून गेली. दोन्ही हात जोडून तो ब्राह्मण त्या वाघाला म्हणतो की तुम्ही कोण आहात. त्याच वेळेस तो वाघ मनुष्यवाणीने बोलायला लागला, आणि त्या वाघाने सांगितलं की मला काळ म्हणतात. त्या ब्राह्मणाने विचारलं तू काळ आहेस तर मग असा रूप का पालटतो. त्यावेळेस त्याने सांगितलं तुझ्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने असल्यामुळे मी त्याला सर्पाच्या रूपात न्यायला आलो. या गायीचा मृत्यू व्याघ्र भक्षणाने असल्यामुळे मी तिला वाघाच्या रूपात न्यायला आलो. ज्याचा मृत्यू ज्या रूपात असेल त्या रूपात मी त्याला न्यायला येत असतो. त्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला, ज्याचा मृत्यू ज्या रूपात आहे त्याला त्या रूपात जर तुम्ही न्यायला येत असाल तर माझा मृत्यू कोणत्या रूपात आहे, मला न्यायला तुम्ही कोणत्या रूपात येणार आहात. त्यावेळेस त्याने सांगितलं की मी तुला नेण्याकरता मगरीच्या रूपात येणार आहे. ब्राह्मणाने विचार केला मगर पाण्यात राहते. आता तो ब्राह्मण पाण्याच्या जवळ जात नाही, आणि एका राजपुत्राला तो ब्राह्मण विद्या देत होता. तो राजपुत्र आता उपवर झाला, विवाहाची वेळ आली. परंतु त्या राजपुत्राने सांगितलं की माझे गुरु जर लग्नाला येत असतील तरच मी विवाह करायला तयार आहे. राजा ब्राह्मणाकडे आला आणि ब्राह्मणाला लग्नाला येण्याची विनंती केली.
परंतु त्या ब्राह्मणाने विचार केला. ब्राह्मणाने सांगितलं, राजा, तुझ्या मुलाचा विवाह खूप दूर असेल आणि पूर्वीच्या काळात बैलगाडीने वऱ्हाड लग्नाकरता जायचं. तू राजा आहेस तर रथातून नेशील, परंतु कित्येक जंगल पार करावी लागतील, कित्येक नद्या त्या ठिकाणी लागतील, सरोवरे लागतील, आणि मला मात्र त्या पाण्यापासून भीती आहे, मगरीपासून भीती आहे, त्याच्यामुळे मी येणार नाही. राजाने सांगितलं, मी माझं 10,000 सैन्य तुमच्या रक्षणाकरता देतो आणि 1,00,000 सुवर्ण मुद्राही तुम्हाला दान देतो. आता मात्र ब्राह्मणाला राहावलं नाही. ब्राह्मण त्या ठिकाणी लग्नाला जाण्याकरता तयार झाला आणि जात असताना एक दिवस अरण्यामध्ये काम पडला आणि त्याच अरण्याचा एक आदिवासी राजा, त्या राजाने त्या ठिकाणी देवाला नवस केला होता की मला संतान नाहीये, मला जर संतान प्राप्ती झाली तर मी हत्तीच्या भारोभार सुवर्ण मुद्रा सत्पात्री दान देईल. राजाला मुलगा झाला, परंतु ते दान देण्याकरता सत्पात्र व्यक्ती त्या राजाला भेटत नाही. आणि अशा अवस्थेत त्या राजाच्या कानावरती बातमी आली की एक राजपुत्र आपल्या दशग्रंथी गुरु सोबत इथून जातोय. आणि त्यावेळेस राजा पळत पळत ब्राह्मणाकडे आला, ब्राह्मणाचे पाय धरले आणि सांगितलं की ब्राह्मण बुवा, मला हत्तीच्या भारोभार सुवर्ण मुद्रा दान द्यायचा आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं की राजा, तुझं धन तुलाच ठेव, मला नको. कारण हत्तीच्या भारोभार करायचं म्हटलं की पाण्याच्या जवळ जावं लागतं. कारण पूर्वीच्या काळात वजन काटे नसल्यामुळे पाण्यात ती नाव सोडायची, त्या नावेत हत्ती चढवायचा आणि त्या हत्तीच्या वजनाने ती नाव जिथपर्यंत खाली जाईल तिथं तिच्यावरती रेष ओढायची. हत्ती परत खाली उतरून घ्यायचा आणि हत्तीच्या वजनाने ती नाव जेवढी खाली गेली होती तितकी ती नाव परत खाली जाईपर्यंत जी वस्तू आपल्याला दान द्यायची असेल ती त्याच्यामध्ये टाकायची, त्याला भारोभार करणं असं म्हणायचे. त्यावेळेस ब्राह्मणाने सांगितलं की राजा, मला मगरीपासून भीती आहे, मी पाण्याच्या जवळ येणार नाही. तस राजाने सांगितलं, तुमच्या राजाचं 10,000 सैन्य तुमच्या रक्षणाकरता आहे आणि मी माझं 1,00,000 सैन्य तुमच्या रक्षणार्थ देतो, परंतु तुम्ही चला. आता ब्राह्मणाने विचार केला, एवढ्या सैन्याच्या समोर एक मगर काय करू शकते. ब्राह्मण जाण्यासाठी निघाला. सगळेजण त्या सरोवराच्या समुद्राच्या काठावरती आले. नावेतून हत्ती खाली उतरवला, सुवर्ण मुद्रा त्या नावेत टाकल्या आणि आता त्या सुवर्ण मुद्रा पाहून ब्राह्मणाला आनंद झाला की आता काही क्षणात हे सगळं धन आपल्या नावावरती होणार आहे. ब्राह्मण थोडासा पुढे आला. राजाने संकल्प सोडण्याकरता पाणी हातात घेतलंय. ब्राह्मणाच्या रक्षणाकरता 10,000 सैन्य ब्राह्मणाच्या कडेने काठावरती उभा आहे, 1,00,000 सैन्य पाण्यामध्ये उभा आहे. आणि त्यावेळेस त्या राजाने ब्राह्मणाला सांगितलं की म्हणे, ब्राह्मण बुवा, घोट्या एवढ्या पाण्यामध्ये मगर येऊ शकत नाही आणि जरी आली तर एवढं सगळं सैन्य तुमच्या रक्षणाकरता आहे, थोडंसं पाण्यात या. आणि आता तो ब्राह्मण त्या ठिकाणी पाण्यात उतरला. त्या राजाने संकल्प सोडला, ब्राह्मणाच्या हातात पाणी सोडलं आणि ब्राह्मणाचा हात धरला. त्यावेळेस ब्राह्मणाने त्याला सांगितलं की राजा, संकल्प सोडायचा असतो, तू माझा हात का धरला. आणि आता राजा त्या ब्राह्मणाकडे पाहून हसायला लागला. म्हणतो, मूर्खा, तू मला ओळखलं नाहीस का. राजाने विचारलं, तू कोण आहेस. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने विचारलं, तू कोण आहेस. राजाने सांगितलं, लक्ष देऊन माझ्याकडे बघ. आणि ज्यावेळेस लक्षपूर्वक ब्राह्मणाने त्या राजाकडे पाहिलं त्यावेळेस त्या राजातच त्याला वाघही दिसतोय आणि त्याच्यातच सापही दिसतोय. आणि त्यावेळेस त्या राजाने सांगितलं की मी काळ आहे. ब्राह्मण म्हणे, तू खोटं बोललास, तू मला सांगितलं होतं की मी तुला न्यायला मगरीच्या रूपात येणार आहे, पण तू राजाच्या रूपात आला. त्यावेळेस राजाने सांगितलं, मूर्खा, मला सापाचा वाघ व्हायला वेळ लागला नाही तर राजाची मगर व्हायला किती वेळ लागेल. तो राजा त्या ठिकाणी मगर झाला.
पाण्यात उभं असलेलं 1,00,000 सैन्य सगळे जलचर प्राणी झाले आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी ओढत नेला. म्हणजे ज्याचा मृत्यू जिथे ठरलेला आहे त्याला कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी तो चुकत नाही. तो मृत्यू त्या ठिकाणी त्याच रूपात येऊन त्याला घेऊन जात असतो. म्हणून म्हणतात की दैव जात दुःखी भरता, दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जाता, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान तेथी चाले मार्ग रेखयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन बोलण्याची होते सागरात भेटा, एक लाट थोडी दुःखा तुम्हालाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जाता, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान तेथी चाले मार्ग रेखयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणालाच त्या मृत्यूच्या तावडीतून सुटता येत नाही. आणि ते सुतजी शौनकादी ऋषींना म्हणतात की प्रत्येक जीवाला मृत्यू हा येत असतो आणि म्हणून त्या तो मृत्यू कुणाला चुकवता येत नाही. परंतु त्या मृत्यूचं भय जर घालवायचं असेल, तो मृत्यू जर सुधारायचा असेल तर त्याच्याकरता मी तुम्हाला एक उपाय सांगतो की तुम्ही ती श्रीमद भागवताची कथा श्रवण करा. कारण प्रत्येक जीव हा त्या ठिकाणी त्या काळरूपी सर्पाचा ग्रास आहे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हे तवे. श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकिरेण भाषितम्. प्रत्येक क्षणाक्षणाला तो काळ आपली वाट पाहतोय. आयुष्य मोजावया बैसला मापारी, जो कार्हे व्यवहारी संसाराच्या. म्हणून प्रत्येकाला तो काळ एक दिवस आपला ग्रास त्या ठिकाणी बनवत असतो. आणि म्हणून त्या काळाची मृत्यूची जर भीती घालवायची असेल तर श्रीमद्भागवतं शास्त्रम, त्या भागवताचं तुम्ही श्रवण करा. आणि आता सुंदर असणारी ही श्रीमद भागवताची कथा
श्री शुकदेव मुनी परीक्षिती राजाला सांगतायत, ही वार्ता स्वर्गातील देवतांपर्यंत जाऊन पोहोचली आणि त्याच वेळेस तो अमृताचा कुंभ कलश हातात त्या देवतांनी घेतला आणि आता ते सगळे देवता त्या ठिकाणी शुकदेव मुनी जिथे परीक्षिती राजाला ही कथा सांगतायत तिथे सगळे जण आले आणि शुकदेव मुनींना म्हणतात की एवं विनिमये जाते सुधाराज्ञा प्रपीयताम प्रपास्यामो वयं सर्वे श्रीमद्भागवतामृतम्। ते देवता त्या ठिकाणी शुकदेव मुनींना म्हणतायत की परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप भेटलाय, तर हे अमृत घ्या आणि त्या परीक्षिती राजाला तुम्ही पाजा। ते अमृत पिल्याच्या नंतर तो अमर होईल आणि त्या अमृताच्या बदल्यात जी कथा तुम्ही त्या परीक्षितीला सांगत होते ती कथा आम्हाला सांगा। त्यावेळेस शुकदेव मुनी म्हणतात की देवतांनो, तुम्ही जर श्रोते बनून आला असतात तर नक्कीच हे कथेचं दान मी तुमच्या पदरामध्ये टाकलं असतं, परंतु तुम्ही श्रोते बनून नाही व्यापारी बनून आलात आणि व्यापार करण्याकरता दोन्ही वस्तूचं मूल्य किंमत एकच असावी लागते। सारख्या वस्तूंची अदलाबदल होत असते, काचेची आणि हिऱ्याची अदलाबदल होऊ शकत नाही। तुम्ही आणलेलं अमृत म्हणजे काचेचा तुकडा आहे आणि आमचं अमृत म्हणजे हिऱ्याचा मणी आहे, तो मोती आहे, आणि म्हणून काचेची आणि मण्याची अदलाबदल होऊ शकत नाही। आणि आता त्या देवतांना त्या ठिकाणी शुकदेव मुनीने कथामृताचं दान दिलं नाही। मग कोणतं अमृत श्रेष्ठ आहे, तर त्या दोन्ही अमृतामध्ये विशेषता अशी आहे की हे हरी कथामृत जे आहे ते प्रत्येकाला घेता येतं, प्रत्येक जीव त्याचा अधिकारी आहे, परंतु स्वर्गातील अमृत तसं नाही, प्रत्येकाला ते भेटत नाही, त्याच्याकरता पुण्य माणसाकडे असावं लागतं। दुसरा फरक सांगितला की ही कथा अमृत निपक्ष आहे, हरी कथामृत पक्षपाती आहे, आणि ते हरी कथामृत पिलं की पुण्याचा साठा वाढला जातो आणि स्वर्गातील अमृत पिलं की पुण्य त्या ठिकाणी संपलं जातं आणि पुन्हा या मृत्यू लोकामध्ये माणसाला यावं लागतं। स्वर्गातील अमृत अमरत्व प्रदान करतं आणि हे हरी कथामृत अभयत्व प्रदान करतं, असा फरक त्या ठिकाणी सांगितला। आणि आता शुकदेव मुनींनी त्या ठिकाणी देवतांना पळवून लावलं आणि कथामृताचं दान शुकदेव मुनींनी त्यांना दिलं नाही। आता सगळे देवता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं की आम्ही देव असून सुद्धा ती कथा आम्हाला ऐकायला भेटत नाही आणि मानवांना ती कथा ऐकायला भेटते। त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं की 7 दिवसानंतर परीक्षितीचं काय होतं ते बघू। आणि ज्यावेळेस या श्रीमद भागवताच्या कथेने 7 दिवसात त्या परीक्षिती राजाचा उद्धार झाला, त्यावेळेस ब्रह्मदेवाने सत्य लोकामध्ये एक तराजू बांधला। एका पारड्यामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 17 पुराण आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त श्रीमद भागवताचा ग्रंथ ठेवला। आणि ज्या पारड्यामध्ये तो श्रीमद भागवताचा ग्रंथ ठेवला होता ते पारड खाली आलं आणि सगळ्यांनी जय जयकार केला। श्रीमद भागवत महापुराण की जय। आणि म्हणून सगळ्या पुराणामध्ये श्रेष्ठ ठरलेलं हे श्रीमद भागवत आहे। आणि आता शौनकादी ऋषींनी सुतजींना विचारलं हे श्रीमद भागवताची 7 दिवसाची पद्धत कधीपासून सुरू झाली। त्यावेळेस सांगतायत की ही प्रथा सगळ्यात अगोदर सनातन आणि सनत कुमार या 4 ऋषींनी देवर्षी नारदांना ही कथा सांगितली आणि तेव्हापासून ही कथा 7 दिवस करण्याची पद्धत त्या ठिकाणी सुरू झाली। शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतात की नारदजी तर असे संत आहेत की ते जास्त वेळ एका जागेवरती थांबत नाही, आणि मग त्या नारदजींनी ही कथा
7 दिवस कुठे आणि कशी श्रवण केली ती कृपा करून आम्हाला सांगा. तर सनकादिक त्या ठिकाणी सुतजी शौनकादी ऋषींना सांगतायत की एकदाही विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्. म्हणतात की एक वेळेस विशालपुरीमध्ये बद्रीनारायणमध्ये ते सनत कुमार फिरत होते आणि फिरत असताना अचानक समोरून देवर्षी नारदांना येताना पाहिलं आणि संतांना त्या ठिकाणी संत भेटली की आनंद होत असतो. सनकादिकांना वाटलं आता नारदजी भेटल्याच्या नंतर काहीतरी भगवंताची चर्चा होईल, तेही काही भगवंताच्या कथा आम्हाला सांगतील, काही आम्हीही त्यांना सांगू, भगवंताची चर्चा आमच्यात होईल असं त्यांना वाटलं होतं. परंतु जसे नारदजींच्या जवळ आले तर नारदजींचा चेहरा एकदम चिंतित झालेला होता. तर शौनकादी ऋषींनी त्या सनकादिकांनी नारदजींना विचारलं की नारदजी कथं ब्रह्मण दीनमुखः कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. ते सनकादिक म्हणतात नारदजी तुम्ही असे नाराज का आहात, उदास का आहात, आणि तुमचा चेहरा तर असा दिसतोय की जसं की काही तुमचं धन चोरीला गेले. आणि संतांचं धन जर काय असेल तर ते फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाव हेच त्या संतांचं धन आहे. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा 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 हमारो धन राधा श्री राधा श्री
ते सनकादिक म्हणतात नारदजी, संतांचं धन म्हणजे भगवंताचं नाव, हेच त्या संतांचं धन आहे. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. आणि मग असं असतानाही तुम्ही नाराज का आहात? आणि नारदजी, तुम्ही तर एवढे विरक्त आहात की स्वतःला राहण्याकरता तुम्ही एखादी झोपडी सुद्धा बनवलेली नाही. आणि मग असे रमते राम असूनही तुम्ही नाराज का आहात? कशाची चिंता तुम्ही करताय? त्यावेळेस नारदजी त्या सनकादिकांना म्हणतायत की अमृत लोकामध्ये संसारामध्ये मी विचरण करत होतो सत्संगाच्या इच्छेने, परंतु त्या सत्संगाचा आनंद मला भेटला नाही. आणि मी कुठे कुठे फिरलो ते सांगतायत की पुष्करम च प्रयागम च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. ते म्हणतात की मी पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार अशा सगळ्या ठिकाणी फिरलो, परंतु कुठेच मला संतांचा त्या सत्संगाचा आनंद भेटला नाही. संतांकडे जर पाहिलं तर संतच पाप करताना दिसतात, पाखंड निरत हो संत. आपण जर विचारलं की मुलं कुणाची, तर सांगतात ब्रह्मचारी बाबाची एवढी विचित्र परिस्थिती झाली. आणि मग मी त्या ठिकाणी संसारामध्ये आलो, विचार केला की गृहस्थीमध्ये तरी आनंद भेटेल, परंतु तिथे सुद्धा तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका कन्या विक्रयणो लोभा दंपतीनांच कल्पनम. घराघरामध्ये फक्त तरुण स्त्रीची सत्ता चालते. शालको बुद्धिदायक हा पत्नीच्या भावाला विचारून सगळी कामं केली जातात. लोकांचा लोभ इतका वाढलाय की त्या लोभापोटी लोक मुलींचा विक्रय करायला लागले. आणि पती पत्नींमध्ये सुद्धा प्रेम राहिलं नाही. दंपतीनांच कलकनम, रात्रंदिवस त्यांच्यामध्येही कलह होतोय, भांडणं होत आहेत. आणि मग मी त्या कलियुगाचे दोष पाहत पाहत यमुनेच्या तटावरती आलो. तर त्या यमुनेच्या तटावर आल्याच्या नंतर मी एक दृश्य पाहिलं की तत्र आश्चर्यम मया दृष्टम श्रूयताम तन्मुनीश्वरा एका तो तरुणी तत्र निषण्णा खिन्न मानसः. एक तरुण स्त्री त्या ठिकाणी रडत होती. दोन वृद्ध पुरुष तिच्या जवळ पडलेले आहेत. आणि मग त्यावेळेस मी विचार केला की मी जाऊन त्या स्त्रीचं दुःख दूर करावं, कारण ते संत दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत असतात. आणि म्हणून नारदजी म्हणतात की मी विचार केला की मी जाऊन त्या स्त्रीचं दुःख दूर करावं. मी त्या स्त्रीच्या जवळ गेलो, परंतु परत विचार केला की या सगळ्या स्त्रिया आहेत, आणि म्हणून मला जवळ गेलो, परंतु तिला बोलण्याचं धाडस माझं झालं नाही. मी परत फिरलो आणि मग त्या स्त्रीने मला आवाज दिला की भो भो साधो क्षणं तिष्ठ मश्चिंतामपि नाशयः दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहनं परम. ती स्त्री मला म्हणते की हे साधू पुरुषा, तुम्ही क्षणभर थांबा आणि माझी चिंता निवारण करा. त्यावेळेस मी तिला विचारलं की हे देवी, कासित्वं काविमौचे मा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं. नारदजींनी तिला विचारलं की हे देवी तू कोण आहेस? त्यावेळेस तिने सांगितलं की अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामाण कालयोगेन जर्जरो. ती म्हणते की महाराज, अहम भक्ती, मी भक्ती आहे. आणि माझा पूर्ण परिचय मी तुम्हाला देते की उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित गुर्जरे जीर्णतम गता. ती भक्ती नारदजींना म्हणते की नारदजी, द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटक मध्ये मी वाढले. क्वचित क्वचित महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला. आणि पुरत गुर्जरे जीर्णतम गतः, त्या गुजरात मध्ये गेल्याच्या नंतर परत मी वृद्ध झाले.
आणि हे माझे 2 पुत्र जे आहेत ते आहेत ज्ञान आणि वैराग्य. आणि मी परत जेव्हा या वृंदावनामध्ये आले तिथे मला पुन्हा तारुण्य प्राप्त झालं, परंतु माझे हे 2 पुत्र जे आहेत ते वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्यास नारदजींनी ओळखलं की ही भक्ती आहे. आणि ती भक्ती त्या नारदजींना म्हणते की आता मी हे स्थान सोडून दुसरीकडे जाऊ इच्छिते. इदम स्थानम परित्यज्य विदेशम गम्यते मया. परंतु नारदजींनी सांगितलं की हे माते, हे सगळं फक्त त्या कलियुगामुळे चालू आहे. कारण भगवंत निज धामाला गेल्याबरोबर त्या कलीने आपला पाय रोवला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं चालू आहे. परंतु त्या भगवान परमात्म्याचं तू चिंतन कर, तुझं दुःख आपोआप निघून जाईल. सुंदर प्रकारे ते भक्ती महाराणी भजन करायला लागली की ब्रज के नंदलाला राधा जो की सांवरिया. ब्रज के नंदलाला राधा जो की सांवरिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया.
राधा जो की सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. नारदजी त्या भक्ती मातेला सांगतात की हे माते, त्या भगवान परमात्म्याचं तू भजन कर, कारण ते सगळं दुःख दूर करण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे. सुंदर असं भजन ती भक्ती महाराणी करत होती. आणि त्याच वेळेस आता त्या ज्ञान वैराग्याच्या शुद्धी करता त्या ठिकाणी नारदजी वेदांताचे घोष गीतेचे पाठ करू लागले. परंतु त्या ज्ञान वैराग्याला थोडीशी जाग येते आणि पुन्हा ते मूर्छा अवस्थेमध्ये पडतायत. आणि त्याच वेळेस आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं की नारदा, तुमचे प्रयत्न तुम्ही असेच सुरू ठेवा, नक्कीच तुम्हाला यश येईल. परंतु त्याच्याकरता तुम्हाला सत्कर्म करावं लागेल आणि ते सत्कर्म तुम्हाला संत महात्मे सांगतील. आता सगळ्यात मोठे संत नारदजी आहे. नारदजी निघाले. जो भेटेल त्याला विचारतात की सत्कर्म कशाला म्हणतात, परंतु कुणीच नारदजींना निश्चित उत्तर देत नाही. आणि आता मात्र नारदजी चिंतातूर झाले. आणि त्या चिंतातूर अवस्थेमध्ये फिरत असताना त्या सनकादिकांशी नारदजींची भेट झाली. की ते सनकादिक सतत फक्त श्री हरिशरणम या मंत्राचा जप करतायत. आणि म्हणून त्या मंत्राचा जप केल्यामुळे कालगतीनुसार येणारी वृद्ध अवस्था त्यांना बाधत नाही. 5 वर्षापेक्षा वय त्या सनकादिकांचं जास्त कधीच होत नाही. कायम त्यांचं वय फक्त 5 वर्ष असतं. सुंदर असं भजन ते सनकादिक करतायत. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी बोल.
भजन ते सनकादिक करतायत. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. आणि या मंत्राचा जप करत असल्यामुळे 5 वर्षापेक्षा 6 वर्षामध्ये त्यांचं वय जात नाही. कायम 5 वर्ष एवढंच त्या सनकादिकांचं वय असतं. आणि आता त्याच सनकादिकांशी नारद महर्षींची भेट झाली. आणि आता सनकादिकांना नारद महर्षी म्हणतात की तुम्ही माझ्या चिंतेचं कारण विचारलं, ते मी तुम्हाला सांगितलं. परंतु आता जे सत्कर्म आकाशवाणीने मला करायला सांगितलं, ते सत्कर्म कोणतं असेल ते कृपा करून तुम्ही मला सांगा. त्यावेळेस सनकादिक म्हणतात की नारदजी, मा चिंतं कुरु देवर्षे हर्षं चित्ते समावह उपायः सुख साध्यत्र्य वर्तते पूर्व एव हि. ते सनकादिक म्हणतात नारदजी, जे सत्कर्म आकाशवाणीने तुम्हाला करायला सांगितलं ते सत्कर्म दुसरं तिसरं काही नसून श्रीमद भागवतालाप सतुगीत शुकादिभी. सुंदर असणारं ते श्रीमद भागवत आहे की ज्याचं शुकदेव मुनींनी गायन केलेलं आहे. त्या नारद महर्षी म्हणतात की वेद वेदांताचे घोष करूनही ते जागे झाले नाही, गीतेचे पाठ करूनही ज्ञान वैराग्य शुद्धीवर आले नाही, तर भागवताच्या कथेने येतील का. त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं की जे वेदाने झालं नाही, जे गीतेने झालं नाही, ते या कथेने होईल. आणि मग सुंदर असणारी ही श्रीमद भागवताची कथा करण्याची ठरवलं. हरिद्वारमध्ये आनंद नावाचं तट आहे की ज्या ठिकाणी नेहमी त्या सोनेरी कमळाचा सुगंध दरवळतोय. सुंदर अशी कोमल रसरशीत वाळू ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुंदरसा व्यास मंच नारदजींनी बनवला. सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे 4 ऋषी त्या ठिकाणी त्या व्यासपीठावरती विराजमान झाले. आणि आता नारदजी मुख्य श्रोता बनून बसले. सुंदर असणाऱ्या श्रीमद भागवताच्या कथेला सुरुवात झाली. आणि ही कथा सुरू असताना 4थ्या दिवशी त्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. आणि त्याच वेळेस त्या जन्म प्रसंगामध्ये भक्ती महाराणी आपल्या मुलांसह ज्ञान वैराग्यासह त्या ठिकाणी नाचायला लागली. भक्ती सुतौतो तरुणो गृहीत्वा प्रेमे करूपा सहसा विरासी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ
सुंदर प्रकारे ती भक्ती महाराणी ज्ञान वैराग्यासह नाचतीये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की ही भक्ती महाराणी आली कुठून. आणि त्यावेळेस त्या भक्तीने सनकादिकांना प्रश्न केला की मी कुठे बसू. त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं की हे देवी, या ठिकाणी जेवढे विष्णू भक्त असतील त्यांच्या हृदयामध्ये तू बस. आणि म्हणून या ठिकाणी जो कथेत येऊन बसतो त्याच्या हृदयामध्ये ती भक्ती महाराणी विराजमान होते. आणि असं म्हणतात की जिथे भक्ती आहे तिथे भगवंताला यावंच लागतं. आणि त्या भक्तीला सोडून तो भगवंत राहत नाही. भक्ती त्या श्रोत्याच्या हृदयामध्ये आली की तो भगवंतही येऊन बसतो. आणि म्हणून त्या सनकादिकांनी त्या भक्तीला सांगितलं की त्या सगळ्या श्रोत्यांच्या हृदयामध्ये तू बस. आणि आता त्या सनकादिकांना नारदजी म्हणतात की मी स्वतः पाहिलंय की हे श्रीमद भागवताची कथा श्रवण केल्याने ते भक्तीचे असणारे पुत्र ज्ञान आणि वैराग्य पुष्ट झाले. परंतु मला असं एखादं उदाहरण सांगा की जो मनुष्य एखादा मनुष्य अत्यंत पापी आहे, आयुष्यभर त्याने फक्त पाप केलंय आणि तोच मनुष्य मेल्याच्या नंतर त्याच्या प्रित्यर्थ ही श्रीमद भागवताची कथा केली आणि त्या पाप्याचा उद्धार झाला, असं कधी घडलंय का? ती कृपा करून मला सांगा. त्यावेळेस सनकादिक नारदजींना एक प्राचीन इतिहास सांगतायत की अत्र ते कीर्तिशां इतिहासं पुरातनं यस्या श्रवणमात्रेण पापहानि प्रजायते. ते सनकादिक म्हणतात की नारदजी, पूर्वीच्या काळामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक शहर वसलेलं होतं आणि त्याच शहरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतोय. परंतु तो ब्राह्मण जेवढा विद्वान होता तेवढीच त्याची पत्नी ही क्रूर होती. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शूराच गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. ते सनकादिक म्हणतात की तिला कलह प्रिया, तिला भांडण करायला खूप आवडायचं आणि धुंदली तिचं नाव आहे. आत्मदेव अत्यंत विद्वान आहे. वेद वेदांतचं शास्त्राचं ज्ञान त्या आत्मदेवाकडे आहे आणि तो श्रीमंत सुद्धा आहे. परंतु एकही संतान त्या आत्मदेवाला नाही. आपली सगळी अर्धी संपत्ती त्याने दान धर्म करण्यामध्ये खर्च केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही. आणि एक दिवस गृहं त्यक्त्वा वनं गतः, तो आत्मदेव घराचा त्याग करून वनामध्ये निघून गेला. आणि त्या ठिकाणी बसलेला असताना एका झाडाखाली बसून रडत असताना एक संत तिथून जात होते आणि संतांना वाटलं की निश्चित हा भगवंताची प्राप्ती व्हावी याच्याकरता रडतोय. म्हणून संत त्या आत्मदेवाच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं की कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलीयसी वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. ते संत म्हणतात की हे ब्राह्मणा, तू का रडतोयस? त्यावेळेस आत्मदेव म्हणतो की किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्वपापेन संचितं मदीह पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुञ्जते. तो म्हणतो काय सांगावं, निश्चित माझं पूर्वजन्मीचं पाप असेल म्हणून मला हे फळ भोगावं लागत असेल. मला एकही संतान नाही आणि आता माझ्या वंशामध्ये तर्पणा करता पाणी देण्यासाठी कुणीच शिल्लक नाही आणि म्हणून मी या ठिकाणी रडतोय. त्यावेळेस संत त्याला समजावून सांगताय की आत्मदेवा, मुलगा झाल्याच्या नंतर तू सुखी होशीलच असं सांगता येत नाही. म्हणून हा संतान प्राप्तीचा मोह तू टाकून दे. त्यावेळेस आत्मदेवाने सांगितलं मला तुमचं प्रवचन ऐकायचं नाही, कारण मी सुद्धा ब्राह्मण आहे, वेदाचं ज्ञान माझ्याकडे आहे
मला तुमचं ज्ञान ऐकायचं नाही, मला पुत्र पाहिजे. तर त्या संत म्हणतात की आत्मदेवा, मी तुझी भाग्यरेषा पाहिलेली आहे. याच जन्मी नाही, परंतु या पुढील 7 जन्मामध्ये सुद्धा तुझ्या नशिबामध्ये संतान प्राप्तीचा योग नाही. 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. आता आत्मदेवाने त्या संतांच्या पायावरती डोकं आपटलं आणि आत्मदेव म्हणतोय की मी एकाच जन्माकरता रडत होतो, तुम्ही 7 जन्माचा हिशोब मला सांगितला. आता एक तर मला पुत्र द्या किंवा मी तुमच्याच चरणावरती प्राणत्याग करेल. ब्राह्मणाने विचार केला, विनाकारण ब्रह्महत्येचं पाप मला लागेल. त्यावेळेस ब्राह्मणाने एक फळ आपल्या झोळीतून काढलं, आत्मदेवाच्या हातात दिलं आणि सांगितलं की इदं भक्षं पत्न्या त्वं ततः पुत्रो भविष्यति. हे फळ तू घरी जाऊन तुझ्या पत्नीला खायला घाल, सुंदर असा मुलगा होईल. आत्मदेवाच्या आनंदाला पारावार नाही. पळत पळत आत्मदेव घरी आला आणि ते फळ आपल्या पत्नीकडे दिलं आणि सांगितलं की हे खाल्ल्याच्या नंतर सुंदर असा मुलगा होईल. परंतु संत महात्म्यांवरती तिचा विश्वास नव्हता. आत्मदेव बाहेर निघून गेला आणि धुंदलीने त्या ठिकाणी ते फळ हातात घेऊन बसली. तेवढ्यात ती शेजारीन आली आणि तिने विचारलं की तू कसली चिंता करतेस. त्यावेळेस त्या धुंदलीने सांगितलं, कोणीतरी संतांनी माझ्या पतीकडे फळ दिलं आणि सांगितलं की हे खाल्ल्याच्या नंतर पुत्र होईल. पण असं फळ खाल्ल्याने मुलं होत नाहीत आणि जर हे फळ खाऊन मी गर्भवती राहिले तर मी असं ऐकलंय की त्या गर्भवती स्त्रीला जास्त जोरात पळता येत नाही आणि जर घरात आग लागली तर सगळे पळून जातील आणि मला एकटीलाच मरावं लागेल. किंवा मी असंही ऐकलंय ते शुकदेव म्हणे 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले आणि तसाच जर कदाचित माझा मुलगा 2-4 वर्ष जर राहिला तर तदा मे मरणं भवेत, मी मरून जाईल. आणि जरी झाला सुखरूपपणे पुत्र तरी सुद्धा लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वर्तते, वंध्या वा विधवा नारी सुखीनी चेतिमे मती. मुलगा जर झाला तर त्याला सांभाळण्याचं दुःख थोडं आहे का, ते प्रसूतीचं दुःख थोडं आहे का. आणि मग याच्यापेक्षा मला असं वाटतं की या जगात तीच स्त्री सुखी आहे, एक तर जी वांज आहे आणि दुसरी म्हणजे जी विधवा आहे, त्याच स्त्रिया या ठिकाणी सगळ्यात सुखी आहे. आता ती शेजारीनं निघून गेली. धुंदलीची बहीण त्या ठिकाणी आली आणि त्या बहिणीने हे धुंदलीला सांगितलं की फळं खाल्ल्याने कुठं मुलं होतात का, आणि जर खरंच संतांच्या वचनामध्ये ताकद असेल तर हे फळ तू गाईला खायला घाल, आणि जर संतांच्या वचनामध्ये ताकद असेल तर त्या गाईला पुत्र होईल. आणि त्या धुंदलीने आता ते फळ गाईला खायला घातलं आणि आत्मदेवाला धुंदलीने सांगितलं की मी फळ खाल्लं आणि त्या फळाचा उपयोग सुद्धा मला झालाय. गर्भवती असल्याचं नाटक ती धुंदली करते आणि आता त्या बहिणीने तिला सांगितलं होतं की मी गर्भवती आहे. या वेळेस ज्या मुलाला मी जन्म देईल तो मुलगा मी तुझ्या स्वाधीन करील. आणि आता गुपचूपपणे त्या बहिणीने तो मुलगा धुंदलीकडे आणून दिला आणि धुंदलीने आत्मदेवाला सांगितलं की मला सुखरूपपणे पुत्र झालेला आहे. आत्मदेवाच्या आनंदाला पारावार नाही. आणि त्याच वेळेस त्रिमासे निर्गते चाथ साधेनुवे सुषुवेर्भकं सर्वांगम सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. 3 महिन्याच्या नंतर त्या गायीने हे सुंदर अशा एका मुलाला जन्म दिला.